आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पीटीसीच्या पॉडकास्टमध्ये, म्हणजे इंटरव्ह्यू पॉडकास्टमध्ये. बॅकलॉग नको आहे पीटीसीला, एक पण नको, करंट पण नाही, लाईव्ह पण नको आणि डेड पण बॅकलॉग. माझं जे इंटरव्ह्यू होते ते टेस्टिंगवर टेस्टर होते. सो माझा इंटरव्ह्यू पूर्ण त्यांनी टेस्टिंगचा डिनाय करायचं आणि डिनाय केलं तर आपण तिथंच रिजेक्ट होतो. सो माझा त्याबद्दल रिस्पॉन्स त्यांना पॉझिटिव्हच होता. सो मग इंटर्नशिप करायचं डोक्यात का आलं, ते पण फ्लटरचीच का हो प्रोजेक्ट स्वतः डेव्हलप केलेला होता, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही क्वेश्चनचा काहीच इश्यू नाही आला. सगळ्या पद्धतीने ते सांगता आलं. मग ते कार्ड ऍड करताना न्यू कार्ड ऍड केला तर तो न्यू जातोय, पण मग जर आपण त्याला एडिट केला तर मग तोच चेंज होतोय की न्यू होतोय. हे कसं टॅकल केलं? पण तिला इंटरव्ह्यू मध्ये त्याच्या रेझ्युमेच्या बाहेरचं नाही विचारलं, त्यांनी तिच्याच रेझ्युमे मधले पॉइंट्स घेतले आणि त्याला टेस्टिंगच्या साईडला वळवायचं त्यांनी ट्राय केलं. त्यांनी मला iOS साठी पण विचारली, बट ॲज ते आपण मी केलेलं नव्हतं, सो ते मला माहीत नव्हतं. म्हणजे मोबाईल लॅपटॉपमधून आपण iOSच्या फोनमध्ये जर ॲप टाकतोय तर त्याची प्रोसेस काय, म्हटलं मला ती माहीत नाहीये. मग तेव्हा चिमटीत पकडण्यासाठी क्वेश्चन होता. त्या पॉइंटला मी थोडी टेन्स झाली होती, कारण की तो क्वेश्चन समजत नव्हता नेमकं कसं येईल. नाही, प्रॉपर टेस्टिंगमध्ये पण ही पोरगी जाऊ शकते, कारण ही बघते तेवढं डिटेल. ते माझ्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, मला काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि ते मला तुमच्यासोबत शिकायला ते आवडेल. चला तर नमस्कार मंडळी, आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे पीटीसीच्या पॉडकास्टमध्ये, म्हणजे इंटरव्ह्यू पॉडकास्टमध्ये. यामध्ये आपण मेनली काय करत आहोत तर पीटीसीचे जे स्टुडंट्स आहेत, जे ऑलरेडी पीटीसीला आत्ता रिसेंटली प्लेस झाले होते, त्या लोकांना त्यांचे राऊंड्स कशा पद्धतीने झाले, त्यांना कोणते कोणते क्वेश्चन विचारले गेले, यातून आपल्याला एक फायदा काय होऊ शकतो तर आपण त्या क्वेश्चनवरनं पुढचं प्रिपरेशन करू शकतो, जेणेकरून जे नेक्स्ट इयरला जी लोक पीटीसीसाठी ट्राय करणार आहेत त्यांना त्या गोष्टीचा, त्या फ्लोचा, त्या पाथचा फायदा होऊ शकेल. सो चला, आपल्यासोबत आज जोडलेले आहेत पीटीसीमध्ये आत्ताच प्लेस झालेल्या खुशबू. तर आपण आता त्यांचा इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया. हॅलो खुशबू. हॅलो सर. तर तुम्हाला म्हणजे कसं, तुमचं कॉलेज वगैरे कोणतं होतं, तुम्ही कोणत्या इयरला आहात आत्ता सध्या, आणि पीटीसीमध्ये इंटरव्ह्यूमध्ये तुमचे राऊंड कसे कसे झाले याबद्दल आम्हाला थोडीशी माहिती द्याल? नक्कीच. मी आता सध्या सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स नरेला आहे आणि बी फायनल इयरला आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी स्ट्रीमला. पीटीसी ही कॉलेजला आलेली थर्ड इयरमध्ये. थर्ड इयरमध्येच कॉलेजला आली होती? थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला. स्टार्टिंगला त्यांची ॲप्टी होती, जी की आपण ऑनलाईनच देतो. ॲप्टीमध्ये बेसिकली ॲप्टीमध्ये जे आपले लॉजिकल रिझनिंग, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे क्वेश्चन्स ते सगळे होते, कोडिंग क्वेश्चन्स होते आणि रिलेटेड टू टेस्टिंग क्वेश्चन्स होते. म्हणजे असं काही रेशो होता का क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचे एवढे क्वेश्चन, असं काही नव्हतं? नाही, तसं रँडम क्वेश्चन्स होते. आय गेस 2 सेक्शन्स होते, तेवढ्या ह्याच्यात ते होते रँडम क्वेश्चन. आणि टोटल काय किती मार्क्सची टेस्ट किंवा किती क्वेश्चन नंबर ऑफ असं काही? नाही, क्वेश्चन नंबर तर काही लक्षात नाही, बट मार्क्स किती ते आपल्याला ॲज युजल माहित नाही पडत, सो ते काही आयडिया नाही त्याबद्दल. आणि कुठल्या क्रायटेरियावर सिलेक्शन केलं ते, म्हणजे ॲप्टीसाठी ते काही ते आपल्याला ओपन करत. पण सुरुवातीला जॉब डिस्क्रिप्शन मध्ये सांगत असेल ना की एवढे पर्सेंट मिनिमम पाहिजेत वगैरे, असं काही काय सांग? जसं आपल्या याच्यासाठी 60% एलिजिबिलिटी क्रायटेरिया त्यांचा होता 11-12चा आणि आपलं सेमिस्टर थ्रू आउटचा आणि 0 बॅकलॉग. अच्छा, 0 बॅकलॉग, हे महत्वाचं आहे. म्हणजे बॅकलॉग नको आहे पीटीसीला. एक पण नको, करंट पण नाही, लाईव्ह पण नको आणि डेड पण नको. फर्स्ट इयरचा पण बॅकलॉग अलाउड नाही, बिकॉज मोस्ट ऑफ द कंपनी फर्स्ट इयरचा इन्क्लूड करतात बट नंतरचा नाही घेत. पण पीटीसीला एक पण बॅकलॉग नाही. म्हणजे जे स्टुडंट्स पीटीसी ही ड्रीम कंपनी म्हणून घेऊन ॲडमिशन घेणार असतील, म्हणजे सिंहगड वगैरे कोणत्याही कॉलेजला, तर तुम्ही एक लक्षात ठेवलं पाहिजे की फर्स्ट इयरपासूनच तुम्हाला तुमचं अकॅडमिक इयरसुद्धा व्यवस्थित मेंटेन करणे गरजेचं आहे. 60% प्लस एकही बॅकलॉग नाही लागला पाहिजे. येस, आपण पुढे जाऊया. राऊंड नंतर इंटरव्ह्यू राऊंड जे ते 2 राऊंड झालेले. पहिल्या राऊंडमध्ये त्यांनी माझं जे इंटरव्ह्यू होते ते टेस्टर होते. सो माझा इंटरव्ह्यू पूर्ण त्यांनी टेस्टिंगच्या घेतला. आणि जसं जो इंटरव्ह्यू झाला होता तो पूर्ण रेझ्युमे बेस होता. रेझ्युममध्ये जावाबद्दल होतं, जावाचे प्रोजेक्ट्स होते, अँड देन फ्लटरची इंटर्नशिप, फ्लटरबद्दल, परत मग फ्लटरचे प्रोजेक्ट्स होते. मग त्यांनी पहिलाच क्वेश्चन त्यांचा हा होता की टेस्टिंग तुम्हाला चालेल की नाही. सो जसं तुम्ही
सांगितलेलंच होतं की डिनाय करायचं आणि डिनाय केलं तर आपण तिथंच रिजेक्ट होतो. सो माझा त्याबद्दल रिस्पॉन्स त्यांना पॉझिटिव्हच होता. मग त्यांनी थोडं टेस्टिंग काय असतं, टेस्टिंगचे टूल्स वगैरे काय ते थोडं विचारलं. आणि जसं तुम्ही बऱ्याचदा क्लासमध्ये सांगताना जावाच्या क्लासला तुम्ही सांगितलंच आहे टेस्टिंग वगैरे, सो ते त्या पॉईंटला युजफुल झालं. ॲज टेस्टिंगचं माझं म्हणजे घ्यायचंच नव्हतं, त्यामुळे टेस्टिंगचं काही प्रिपरेशन केलीच नव्हती. इव्हन आपलं कॉलेजमध्ये पण टेस्टिंगच्या रिलेटेड असा गोष्टींचा संबंध जास्त येतच नसतोय. बरोबर. आणि असलं तरी ते कॉलेजला जस्ट पास व्हायचंय त्यामुळे आपण ते वरच्यावर करतो. मग ते काही नाही, बट इथं तुम्ही सांगितलं होतं त्यामुळे लक्ष दिलंच होते तिकडं, सांगता आलं ऑन टाइम. आणि त्यांचे जसं तुम्ही सांगितलं होतं की क्वेश्चन्स कुठल्या पद्धतीने टॅकल करायचे, क्रॉस क्वेश्चनिंग कशी हँडल करायची, तो जो तुमचा वे होता तो तिथं खूप युजफुल ठरला. सेकंडली त्यांनी इंटर्नशिप मेन्शन होती, त्यामुळे त्यांनी डायरेक्ट इंटर्नशिपवरून स्टार्टिंग केली की इंटर्नशिप का केली. सो मग इंटर्नशिप करायचं डोक्यात का आलं, आणि ते पण फ्लटरचीच का. जसं मी आधी स्टार्टिंगला फ्लटरच्या आधी जावा झालं होतं, सो आधी जावाची का नाही केली, फ्लटरचीच का केली. सो मग तो जो अप्रोच होता की मला काहीतरी ॲप डेव्हलपमेंटमध्ये करायचं होतं, बिकॉज आपला जो नॉर्मली ॲप आहे आपण त्यासाठी 2 सेपरेट फ्रेमवर्क यूज करतो, अँड्रॉइड आणि iOS साठी. बट फ्लटर जो आहे तो क्रॉस प्लॅटफॉर्म आहे. सो मग मी त्यामुळे फ्लटर चूज केलं. आणि रिझन सांगितलं त्यांना रिझन सांगितलं. नंतर मग 1 बाय 1 प्रोजेक्ट एक्सप्लेन करायला स्टार्ट केली. 2 प्रोजेक्ट्स होते फ्लटरचे, क्विज ॲप आणि टू डू लिस्ट. सो मी डिरेक्टली प्रोजेक्टवर जम्प करायच्या ऐवजी जे आपण स्टार्टिंगला बेसिक केले होते, इंडियन फ्लॅग एक, नेटफ्लिक्स, इंस्टाग्राम, युट्यूब याची UI, सो त्यांना ते सांगितलं आधी. आणि त्याच्यामध्ये आपण काय इन्क्लूड केलं होतं आणि काय इन्क्लूड केलं नव्हतं, म्हणजे स्टेप बाय स्टेप जाण्यासाठी आपण कुठल्या प्रोजेक्टमध्ये काय इम्प्रूव्हमेंट केली आणि कसं केलं ते एक्सप्लेन केलं. मग क्विज ॲप सांगितलं, तर मग क्विज ॲपमध्ये त्यांची क्वेश्चनिंग अशी होती की टेस्टिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने म्हणजे तुम्ही टेस्ट केसेस कशा हँडल केल्या, कुठल्या पद्धतीने तुम्हाला काय इश्यू अराईज झाले. मग ते प्रोजेक्ट स्वतः डेव्हलप केलेला होता, त्यामुळे त्यांच्या कुठल्याही क्वेश्चनचा काहीच इश्यू नाही आला, सगळ्या पद्धतीने ते सांगता आलं. मग त्यांनी हे विचारलं की तू म्हणजे आता जसं आपल्या क्विज ॲपमध्ये आपण जे ऑप्शन्स होते दिलेले MCQचे ते आपण सेंटरला दिले होते, मग त्यांचं म्हणणं होतं की तू ते साईडला का नाही घेतले. त्यांना म्हटलं ते आपण करू शकतो, बट ते आपल्या रिक्वायरमेंटनुसार ते आपण केलंय. परत त्यांचा फॉन्टचे वगैरे बरेच क्वेश्चन्स होते की हाच का ठेवला, असंच का. म्हटलं ते जसं रिक्वायरमेंट आहे त्यानुसार आपण करू शकतो. आणि टेस्ट केसेस कशा हँडल केला, एरर काय आले, नेक्स्ट पेजवर जाण्यासाठी काय केलं ते सगळं विचारलं त्यांनी. आणि नेक्स्ट डेटाबेस कसा स्टोर, म्हणजे जे क्वेश्चन्स आहे ते कुठे स्टोर केले. सो जसं आपण क्विज आपला बेसिक ॲप होता त्याच्यामध्ये आपण डेटाबेस कनेक्टिव्हिटी दिली, लिस्टमध्ये स्टोर केले होते. मग ते त्यांना सांगितलं. परत ती ईमेल आपण लास्ट पेजला आपण इमेज दिली आहे कॉंग्रॅच्युलेशन्सची, मग ती त्यांचं म्हणणं होतं की ती एक्झॅक्ट टायमिंगवर येण्यासाठी काय केलं. सो मग त्यांना तो जो कोड होता तो एक्सप्लेन केला. मग ते म्हटले जर त्याचा इश्यू आला तर तो कसा टॅकल केला, मग ते पण सांगितलं. आणि त्यांचा क्वेश्चन होता की इमेज जी ती ॲसेट म्हणून घेतली की नेटवर्क वरून घेतली आणि दोघांमधला डिफरन्स काय, सो तोही सांगितला. त्याच्यानंतर मग ते टू डू वर गेले आणि मग त्यांचा मेन क्वेश्चन होता क्विज ॲप डेव्हलप केला होता, मग टू डू त्याच्यानंतर टू डूज का घेतला. सो तो एक बेसिक म्हणून तो घेतला आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्रूव्हमेंट म्हणून आपण SQF लाईट यूज केला, लोकल डेटाबेस स्टोरेज. आणि त्याच्यामध्ये आपण एक म्हणजे क्विज ॲपपेक्षा ॲडव्हान्सला घेतला तो. आणि मग त्याच्यात टू डू रिलेटेड तो प्रोजेक्ट एक्सप्लेन केला. मग त्याच्यावर त्यांचे क्वेश्चन्स होते, आपण त्याच्यामध्ये ॲड करतोय कार्ड्स, मग ते कार्ड ॲड करताना न्यू कार्ड ॲड केला तर तो न्यू जातोय, पण मग जर आपण त्याला एडिट केला तर मग तोच चेंज होतोय की न्यू होतोय, हे कसं टॅकल केलं. सो तो पॉईंट एक्सप्लेन केला. म्हणजे सॉरी टू इंटरप्ट, बट ह्यामध्ये मला एक पॉईंट ॲड करायला आवडेल की ॲक्च्युली तुम्ही नोटीस केलं असेल ना, ती जो फ्लो सांगते आता ती PTC साठी गेले, तुम्ही आधीचे पण इंटरव्ह्यू ऐकलेले असेल तर तुमच्या लक्षात येत असेल तुमचा जो रेझ्युमे असतो ना तो तेवढा म्हणजे बोलका असला पाहिजे. म्हणजे तुम्ही जे काही रेझ्युमेमध्ये लिहिलं त्या तुम्ही सगळ्या गोष्टी सांगू शकला पाहिजेत. तिचा इंटरव्ह्यूअर जे होते ना ते होते टेस्टिंगमध्ये काम करणारे, पण तिला इंटरव्ह्यूमध्ये त्याच्या रेझ्युमेच्या बाहेरचं नाही विचारलं, तिने तिच्याच रेझ्युमेमधले पॉईंट्स घेतले आणि त्याला टेस्टिंगच्या साईडला वळवायचं त्यांनी ट्राय केलं. म्हणजे तिने जे ॲप सांगितले त्याच्यामध्ये त्यांनी टेस्ट केसेस विचारल्या की हे तू कसं हँडल केलं आहे, इथं तू एरर्स कसे हँडल केलेत. म्हणजे अशा गोष्टी तुम्ही ह्या गोष्टी लक्षात ठेवा की आपल्या रेझ्युमेमध्ये जे आहे ना इंटरव्ह्यूअर त्याच पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला क्वेश्चन विचारायचा ट्राय करेल आणि आपण त्यासाठी रेडी असलं पाहिजे. बट यासाठी एक महत्त्वाची गोष्ट जसं तिने मेन्शन केले की तिने स्वतःहून ते ॲप बनवले होते, म्हणजे त्या फ्लटरच्या बॅचला पण होत्या, सो त्यांना ते ॲप्लिकेशन्स जमत होते. सो कंटिन्यू करूया.
नंतर त्यांनी हे म्हणजे मी फोनमध्ये त्यांना ॲप दाखवले होते. सो अच्छा. त्यांचं म्हणणं हे होतं की फोनमध्ये घेताना तू कशा पद्धतीने घेतलं, ओके, म्हणजे way काय होतं, लॅपटॉपवरनं कसं लॅपटॉपवरून आलं फोनमध्ये फोनमध्ये ॲप? कसं आलं. सो ती जी आपली प्रोसेस होती ती त्यांना एक्सप्लेन केली. लॅटर त्यांचा प्रश्न हा होता की फाईल कुठल्या फॉर्मॅटमध्ये होती, म्हणजे जसं जर आपण अँड्रॉइडची घेत होती ती .apk असते. बरोबर. त्यांनी मला iOS साठी पण विचारली, बट ॲज ते मी हां, केलेलं हां. नव्हतं, सो ते मला माहीत नव्हतं. त्यांना ते ओके. सांगितलं, सो त्यांनी ते स्वतःच सांगितलं की IPA फाईल IPA असते. फाईल असते असं. आणि नंतर मग तेच क्वेश्चन्स होते. नंतर मग त्यांनी परत म्हणजे फर्स्ट राऊंडमध्ये 2 इंटरव्ह्यूअर होते. हां. सो त्यांनी दुसऱ्या इंटरव्ह्यूअरने परत सेकंड क्वेश्चन तोच विचारला की तू टेस्टिंगमध्ये करशील का. ओके. सो मी म्हटलं की हां ठीक आहे, इवन इफ माझं बॅकग्राऊंड ते नाही आहे, पूर्ण जे मी डेव्हलपमेंटच्या बरोबर. पॉईंट ऑफ व्ह्यूने केलं आहे, बट मला कंपनी लर्निंगसाठी वेळ देईल, सो मी ते करेल. बरोबर. आणि मग ते म्हटले की का तू आतापर्यंत डेव्हलपमेंटमध्ये केलं, पण मग तुला आता मग तू टेस्टिंगमध्ये स्विच हा का होते. महत्वाचा क्वेश्चन आहे सो याचा. मी त्यांना म्हटलं की ते माझ्या नॉलेजमध्ये इम्प्रूव्हमेंट होईल, मला बरोबर. काहीतरी नवीन शिकायला भेटेल आणि ते मला तुमच्यासोबत शिकायला ते आवडेल. बरोबर. सो ते तिथं म्हणजे त्यांच्या एक्सप्रेशन वगैरे त्यांच्या बोलण्यावरून मला ते झालं क्लिअर की ते तिथं झाले आहेत इम्प्रेस. मग ते म्हटले की तुझा पुढचा प्रोजेक्ट काय असणार आहे. सो आपण एक्सपेन्स मॅनेजर करत होतो, सो त्यांना ते सांगितलं. आणि तुम्ही ऑलरेडी प्रोजेक्ट स्टार्ट करायच्या आधी आपण काय घेणार आहे ते तुम्ही ऑलरेडी Yes. सांगतात. सो त्यांना ते सगळं सांगितलं. मग ते म्हटले तू क्लिअर आहे का, एवढं सगळं तू करणार आहे. म्हटलं हो करेल. मग त्यांचं असं होतं की तुला प्रॉब्लेम नाही आला का इंटर्नशिप आणि कॉलेज दोन्ही पण मॅनेज करताना. बरोबर. म्हटलं नाही, तेवढं कन्सिस्टन्सी मेंटेन केली, सो ते झालं. अरे वा. अँड देन जावाचे जे प्रोजेक्ट्स मेन्शन होते त्याच्यावर त्यांनी ॲक्च्युली ते जावावर गेलेच नाही. त्यांनी फक्त एवढं विचारलं की तू हा प्रोजेक्ट जावामध्ये केला आहे का. म्हटलं हो. मग त्यांनी जस्ट काय आहे प्रोजेक्टची फंक्शनॅलिटी तेवढं विचारलं. कारण तुम्ही नोटीस केलेलं असेल की ते फ्रेमवर्कचं नॉलेज असल्यामुळे ते कोरच्या कन्सेप्टला तेवढं प्रायोरिटी नाही दिली त्यांनी. त्यांना महत्वाचं तेच वाटत होतं. मला इव्हन सेकंड इंटरव्ह्यू म्हणजे सेकंड राऊंड जो होता, मला ते नंतर कळालं की सेकंड राऊंडमध्ये दोन्ही पण जे होते ते मॅनेजरच होते. ओके. सो त्यांनी मला म्हणजे इंटरव्ह्यूच्या मिडलाच सांगितलं की तुझा रेझ्युमे सिलेक्ट करायचं रिझन फ्लटरची इंटर्नशिप आहे. ओके, क्या सो बात आहे. तो एक तिथं माझा खूप जास्त प्लस हा पॉइंट सुद्धा खूपच महत्वाचा आहे की इंटर्नशिप जी तुम्ही करता ती खूप महत्वाची असते. कारण कंपनींना घेणं देणं असतं की तू ऍक्च्युअल प्रोजेक्टवर काम केलंय, फ्रेमवर्कचं नॉलेज आहे, सो त्यांना ते सोपं पडतं. गुड. त्यानंतर म्हणजे तुमचा तो राऊंड पहिला संपला तिथे आणि मग सेकंड राऊंड मॅनेजरियल टाइप होता. येस, त्याच्यामध्येच मॅनेजर होते, त्यामुळे त्यांनी HR चे क्वेश्चन पण त्यांनीच विचारलेले. मॅनेजरचा पण स्टार्टिंगला क्वेश्चन तोच होता की टेस्टिंगमध्ये ओके आहे का. मे बी फर्स्ट इंटरव्ह्यूमधून त्यांनी माझा डेटा त्यांना पाठवला होता. सो त्यांनी जे क्वेश्चन म्हणजे काही क्वेश्चन्स त्यांनी रिपीट केले आणि ते हे बघत होते की मी सेम आन्सर देते की वेगळे आन्सर देते. बरोबर. कारण की ज्या फर्स्ट राऊंड मध्ये जेव्हा त्यांनी मला टेस्टिंगचे टूल्स विचारले होते तेव्हा मी फक्त सेलेनियम सांगितलं होतं आणि ते आपण वेब बेस्ड ॲपसाठी यूज होतो. सो त्यांनी मोबाईलसाठी विचारलं तर मला माहित नव्हतं. बट मग त्यांनी मॅनेजर म्हणजे त्या इंटरव्ह्यूने स्वतःच सांगितलं होतं की कुठलं असतं. मग सेकंड राऊंड मध्ये सेम क्वेश्चन मॅनेजरने विचारला. सो त्यावेळेस पण मी सेलेनियमच सांगितलं आणि मी त्याच्यात ऍड केलं की मला आत्ताच सांगितलं त्यांनी की IPM असतो की आपण मोबाईलसाठी यूज करतो. अगं त्यांनी तेच विचारलं की फाईल कुठल्या फॉर्मॅटमध्ये असते. .apk सांगितली. मग ते म्हटले की तू कसं घेतलं मोबाईलमध्ये ॲप. आणि मग त्याच्यावरून त्यांचा क्रॉस क्वेश्चन हा होता की मी याच्या आपण म्हणजे लॅपटॉपमधून आपण iOSच्या फोनमध्ये जर ॲप टाकतोय तर त्याची प्रोसेस काय. म्हटलं मला ती माहीत नाहीये. नंतर मग त्यांचा त्याच्यात पण क्रॉस क्वेश्चन हा गेला की आपण विंडोजमधून आयफोनमध्ये टाकू शकतो की नाही. सो त्यांना म्हटलं की मी नाही केलंय, डिप्लॉयमेंट आम्हाला माहित नाही, आयफोनचं माहीत नाहीये कारण माझ्याकडे आयफोन नाहीये, सो मी ते केलं नाहीये. मी सरळ त्यांना सांगितलं. सो ते म्हटले नाही मी तुला यासाठी विचारलं म्हणे कारण की आपण मॅकमधूनच आयफोनमध्ये टाकू शकतो. मग तेव्हा चिमटीत पकडण्यासाठी क्वेश्चन होता. तेव्हा मी अशी ओके बरं झालं सांगितलं नाही काही. नंतर मग त्यांनी ज्या आपण डिपेंडन्सीज असतात फ्लटरमध्ये SQF लाईटच्या त्या कशा केल्या. मग त्यांना .yaml फाईल एक्सप्लेन केली. .yaml फाईलमध्ये नेमकं काय असतं कसं आहे ते सांगितलं. आणि SQF लाईटमध्ये डिटेल जे आहे ते मॅनेजरनेच विचारलेलं की SQF लाईटच का यूज केला, त्याचं काय ॲडव्हान्टेजेस आहेत आणि फ्लटर त्यालाच का सपोर्ट करतं. सो ते सगळं विचारलं. आणि जे आपण इम्पोर्ट करतो ते आपण नेमकं घेतो कुठून आहे, एक्झॅक्ट आहे ते करेक्ट की नाही हे तुला कशावरून कळतंय, तो त्यांचा पॉईंट होता. सो जसं तुम्ही ऑलरेडी
इंटरनल एक्सप्लेन करतात. सो तो एक तिथं माझा खूप मोठा प्लस पॉईंट ठरला की ते इंटरनल सांगणं. बिकॉज बेसिकली मी इंटरव्ह्यूची प्रिपरेशन करताना जावाच्याच पॉईंट ऑफ व्ह्यूने केली होती, कारण आपलं डेव्हलपमेंटवरच फोकस होता. सो जावाची प्रिपरेशन होती. फ्लटरची फक्त प्रोजेक्ट स्वतः डेव्हलप केले, त्यामुळे त्याची गरज नाही. जस्ट स्टार्टचे थोडेफार सिंटॅक्स बघितले होते. म्हणजे आपण असं म्हणू शकतो मी फ्लटरची प्रिपरेशन खूप कमी केली होती, बट ते स्वतः केलं होतं, क्लासमध्ये लक्ष दिलं होतं, तुमच्या सांगितलेल्या गोष्टी होत्या डोक्यात, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आला. असं वाटलं की जावा नाही तर फ्लटरचाच अभ्यास केला होता असं वाटलं. सो बेसिकली ज्यावेळेस आपण स्वतः करतोय सो आपल्याला ते लाईफ लॉंग लक्षात राहतं. सो त्याचा काही इश्यू नाही आला. नंतर त्यांनी एपीआय बाइंडिंगचं पण विचारलं होतं, बट त्या पॉईंटला आपलं एपीआय बाइंडिंग झालं नव्हतं, बट बेसिक काय असतं ते माहीत होतं. मग त्यामुळे त्यांना ते सांगितलं. सो ते म्हटले की तू अजून केलं नाही का? म्हटलं केलं नाहीये, बट ते माझं ऑन चालू आहे. एक्सपिरियन्स मॅनेजरमध्ये मी एपीआय बाइंडिंग पण करणार आहे. सो मग ते म्हटले की म्हणजे तू प्रॉपर स्टेप बाय स्टेप जाते? म्हटलं हो जाते प्रॉपर स्टेप बाय स्टेप. मग ते त्यांचा क्वेश्चन नेक्स्ट असा, म्हणजे रेझ्युमेमध्ये आपले जे स्किल्स असतात त्याच्यामध्ये मॅथमॅटिकल म्हणजे फेवरेट सब्जेक्ट वगैरे त्यांनी स्टार्टिंगला विचारलं होतं. ॲज युजल मी मॅथमॅटिक्स सांगितलं होता आणि प्रॉब्लेम सॉल्विंग मेन्शन होतं स्किल्समध्ये. सो त्यांनी एक मॅथमॅटिकल पझल दिली होती, ती सॉल्व करायला लावली होती. बट कशा रिलेटेड पझल म्हणजे नॉर्मल असं? हां नॉर्मल होती. पझल बेसिकली अशी होती, ABC प्लस ABC प्लस ABC इक्वल्स टू CCC. एबीसीच्या व्हॅल्यूज फाइंड आउट करायच्या होत्या. मग त्या दिला त्यांनी, पेन पेपर त्यांनीच दिला होता. सो ते सॉल्व करत होती, बट मी म्हणजे डिटेल लिहायला जात होती, बट ते म्हटले की एवढं डिटेल नको लिहू, जस्ट मला अप्रोच पाहिजे, तू काय अप्रोच घेते. सो आपला जो DSAचा आपण अप्रोच यूज करायचो, मी त्याच अप्रोचने करायला स्टार्ट केलं. त्या पॉईंटला मी थोडी टेन्स झाली होती, कारण की तो क्वेश्चन समजत नव्हता नेमकं कसं येईल. बट मी त्यांना ते नाही दाखवलं की मला नाही जमत आहे, बट ते सॉल्व करायला घेतलं, ट्राय करायला घेतलं. तिथं मला आपण जे ड्राय रन केलेत नेहमी ते खूप युजफुल झाले, त्यामुळे मग ते करत गेली. सो एका पॉईंटला तेच म्हटले की ठीक आहे, अप्रोच जो होता तुझा तो आवडला मला, ते स्वतःच म्हटले. आणि म्हणजे असंच असतं की इंटरव्ह्यू मध्ये असं नाही की तुमचा आन्सरच बरोबर यायला पाहिजे, तुमचे प्रयत्न त्या दिशेने जरी जात असतील ना तरी त्यांना तो अप्रोच आवडतो. हो ते तेच म्हटले, तुझा अप्रोच प्रॉपर चाललाय. त्यामुळे ते म्हटले की राहू द्या, आता पुढच्या क्वेश्चनवर गेले. नंतर त्यांनी एक जीपेचा UI होता, ज्यावेळेस आपण फोन नंबर एंटर करतो तो UI होता. तिथं टेस्टिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय इम्प्रूव्हमेंट येतील ते विचारलं होतं. त्यात नंबर्स जे होते आपले 0 to 9, त्याच्यामध्ये 0 मेन्शन नव्हता. त्याच्यानंतर परत बॅकस्पेसचा बटन नव्हता. आणि मग त्यांना ते सांगितलं, आणि त्याच्यामध्ये पण त्यांनी स्वतःच एक ॲडिशनल क्वेश्चन विचारलेलं की तिथं स्किपचं ऑप्शन पाहिजे की नाही, म्हणजे ती स्क्रीन स्किप करायचं. मग त्यांना म्हटलं की ते आपण कंपल्सरी ते ठेवायला पाहिजे असं नाहीच, इफ जर रिक्वायरमेंट असली तर आपण ते ठेवू शकतो, बिकॉज ते आपण मोबाईलमध्ये घेतोय. सो त्यावेळेला तिथं आपण डिरेक्टली बॅक करू शकतो. ती फक्त एक म्हणजे ते जस्ट एक आपलं एक्स्ट्राचं होईल. ते UI जो आहे तो खूप जास्त विचित्रही दिसेल. सो त्यापेक्षा आपण ते अवॉइड करू शकतो, बिकॉज आपल्या फोनमध्ये डिरेक्टली बॅकचं ऑप्शन असतं. सो त्याची काही गरज नाही आहे. आणि नंतर तिथं जसं आपण फोन नंबर ज्यावेळेस एंटर करतो तिथं आपल्याला कंट्रीजचे कोड्स असतात, सो ते पण तिथं नव्हतं. सो त्यांना ते मेन्शन केलं. आफ्टर दॅट आपल्याला तिथं फ्लॅग असतात कंट्री वाईज, सो ते पण नव्हतं. सो ते सगळे पॉईंट्स जे होते ते मेन्शन केले. आणि जो टेक्स्ट बॉक्स होता तो टेक्स्ट बॉक्समध्ये जस्ट एक लाईन होती, बट तो प्रॉपर टेक्स्ट बॉक्स राहिला तर आपल्याला कळतं की फील्ड तिथं एंटर करायला हवी. सो त्यांना तो पण पॉईंट सांगितला. त्या पॉईंटला म्हणजे बॅकस्पेसचा बटन आणि तो टेक्स्ट बॉक्सचा प्रॉपर टेक्स्ट बॉक्स पाहिजे, ह्या गोष्टीला ते जास्त एनहान्स झाले की नाही प्रॉपर टेस्टिंगमध्ये पण ही पोरगी जाऊ शकते, कारण ही बघते तेवढं डिटेल. सो ते सगळे. आणि मॅनेजर होते त्यामुळे त्यांनी HR चे क्वेश्चन पण त्यांनीच विचारलेले. त्यांचा क्वेश्चन असा होता की तुम्ही सिनियर्स कडून काय एक्सपेक्ट करतात जर तुम्ही कंपनीमध्ये सिलेक्ट झाले तर. नंतर कॉलेज त्यांच्याकडून काय एक्सपेक्ट करतंय, ॲज ते इंटर्नशिप प्रोव्हाइड करतात, सो कॉलेजला त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेशन आहे, रादर त्याच्यानंतर मला त्यांच्याकडून काय एक्सपेक्टेड आहे ते पण होतं. हेच सगळे क्वेश्चन्स होते. आणि दोन्ही पण राऊंड प्रोबॅबली 30 मिनिट्स or 45 मिनिट्स चालले. म्हणजे 30-45 मिनिट्सचा ॲव्हरेज राऊंड होते थोडं. मला आता एक पुढचा प्रश्न विचारायला आवडेल की म्हणजे आता बघ तुमचा ऑलरेडी आता तू लास्ट इयरला आहेस आता, आणि तुमची इंटर्नशिप पण चालू आहे, तर मग एक होतं कसं की आपलं कॉलेजचं कल्चर वेगळं असतं, आपण शिकण्याच्या फेजमध्ये असतो, आणि मग इथून डायरेक्ट उठायचं आणि प्रोफेशनलच्या फेजमध्ये जाऊन बसायचं. मग
तो जो बॅलन्स असतो दोन्ही हां. मधला, तर आता तुम्ही तो कसा मॅनेज करताय? म्हणजे तुम्ही कंपनीत जाताय, तिथं वातावरण वेगळं आहे, हो. कॉलेजला आपण जेव्हा कॉलेज करतोय तेव्हा वातावरण वेगळं आहे, वातावरण मग ते गॅप कसा तो तुम्ही मेंटेन करताय ते म्हणजे ऐकायला आवडेल लोकांना. ते बेसिकली असं, आता जोपर्यंत आपण कुठली गोष्ट करायला घेत हम्म. नाही तोपर्यंत आपल्याला त्या गोष्टीबद्दल कळत नाही. बरोबर आहे. सो ज्यावेळेस फर्स्ट डेला जेव्हा कंपनीत गेलेली, सो ते खूप जास्त वेळ वाटत होतं. कारण की जसं कॉलेज आपल्याला पण माहिती, कॉलेज खूप जास्त आपल्याला घाबरवून ठेवतं कॉर्पोरेट लाईफसाठी. Yes. बट ते त्यावेळेस जसं हळूहळू 2-4 दिवस गेले तेव्हा कळालं की कॉलेजने जे सांगितलं होतं, जेवढ्या पद्धतीने कॉलेज हाईप क्रिएट करतं तेवढं तसं काही नाहीये. फक्त एवढं आहे की आपल्या आपण काय तिथं परफॉर्मन्स करतोय त्याच्याहून जास्त आपलं बिहेवियर पण मॅटर करतं. आपण जर कोणाला उद्धटपणे बोलतोय, इवन आपले ते ज्युनियर असो और सिनियर, आपल्या बोलण्या वागण्यात एक पोलाइटनेस असायला हवा. त्यांना आपण म्हणजे असं नॉर्मल जे आपल्या फ्रेंड्ससोबतचं कम्युनिकेशन आहे ते जर आपण तिथं अप्लाय करतोय तर ते खूप जास्त चुकीचं जातं. आणि लकीली तिथं म्हणजे माझे जे कलिग्स आहेत त्याच्यामध्ये जस्ट माझ्याहून जस्ट 1 इयर मोठी एक Senior. असलेली होती आणि तिने पण जस्ट जॉईन केलं होतं. म्हणजे ती Okay. इंटर्नशिपमधून फुल टाइमला कन्वर्ट झाली होती. Okay. सो ती होती मला सांगायला Support कसं आहे, करायला. काय हां, yes. कल्चर कसं आहे, मॅनेजरचं नेचर वगैरे कसं, ती बरोबर. सांगायला होती. सो ते एक होतं मला सपोर्ट, हाच एक प्लस पॉइंट प्लस असतो पॉईंट म्हणजे तिथे. केला तो. वाह, म्हणजे चांगला ओव्हरऑल इंटरव्ह्यू पण छान झाला हो आणि कंपनी पण चांगली आहे. हो. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा. थँक्यू. सो मित्रांनो, तुम्हाला यांचा इंटरव्ह्यू कळालेला असेलच, म्हणजे यांना काय क्वेश्चन विचारले. तर मी यांच्या इंटरव्ह्यूची एक समरी थोडक्यात तुम्हाला सांगतो की म्हणजे तुम्ही कोणत्याही कंपनीसाठी प्रिपेअर करत असाल तरी पण तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही जे रेझ्युमेमध्ये टाकता ना ते तुम्हाला पूर्णपणे यायला पाहिजे. मग ते कोर लँग्वेज असेल किंवा फ्रेमवर्क असेल. PTCच्या संदर्भात जर बोलायला गेलं तर PTC कोर लँग्वेजवर पण भरपूर क्वेश्चन विचारते, पण स्पेसिफिकली ह्यांचा जर तुम्ही विचार केला, ह्यांच्या रेझ्युमेचा विचार केला तर तिथं फ्लटर फ्रेमवर्क होतं, जे की मोबाईल ॲप डेव्हलपमेंटसाठी एक प्लॅटफॉर्म आहे. मग त्या सिनरीमध्ये त्यांना सगळा इंटरव्ह्यू त्याच दिशेने ड्राईव्ह झाला, पण त्यांनी अतिशय सुंदरपणे तो इंटरव्ह्यू टॅकल केला आणि आज त्यांना इंटर्नशिप तिथे मिळालेली आहे की त्यांना नक्कीच PPO पण म्हणजे फुल टाईम ऑफरसुद्धा नक्कीच कंपनी देईल, ही आम्हाला नक्कीच अपेक्षा आहेच. आणि ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. Thank you, थँक्यू sir. सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल.